सालाबादप्रमाणे याही वर्षी मुक्तादेवी यात्रा उत्सव 19/4/2025 आणि 20/4/2025 हा आपल्या पिंपळगावचा जो खऱ्या अर्थानं नावलौकिक बैलगाड्याची पंढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये झालेला आहे, हा कायमस्वरूपी टिकावा म्हणून यावर्षी देखील सुसज्ज असा बैलगाडा घाट, आळ्याचं बांधकाम, स्टेज सर्व कामं ग्रामस्थांच्या मदतीने त्या ठिकाणी झालेली आहे। आणि हे जे जुनी जाणती गावची जे जुने जाणते ग्रामस्थ आहे यांनी पिंपळगावची ओळख कायमस्वरूपी टिकून ठेवली म्हणून आता पुन्हा देखील नव्यानं जुनी आणि तरुण पिढी एकत्र येऊन भव्य दिव्य भव्य अशी बैलगाडा शर्यती संपन्न व्हाव्या यासाठी पिंपळगाव सुसज्ज झालेला आहे। आणि प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 75,000 रुपये, तिसरा क्रमांक 51,000 रुपये, 31,000 रुपये असे 1 ते 4 क्रमांक, फळीफोड 21,000 रुपये, 15,000 रुपये, 11,000 रुपये, 7,000 रुपये, फायनलसाठी 2 टू व्हीलर गाड्या 35,000 रुपये एकंदर असं 1 ते 10 फायनलसाठी बक्षिसं, सतत तिसऱ्या वर्षासाठी 2 बुलेटसह 11.5 लाख रुपये आत्तापर्यंत बक्षिसं जाहीर झालेली आहेत। ही 11.5 लाखापासून 15 लाखापर्यंत बक्षिसं जाण्याची चिन्ह आहेत, कारण अनेक ग्रामस्थ अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत। काही ग्रामस्थ अजूनही सूचना करतात की आमचंही बक्षीस जाहीर करावं। अशा एकंदर 11.5 ते 15 लाखापर्यंत सतत तिसऱ्या वर्षासाठी देखील बक्षिसं जमा होण्याची चिन्ह आहेत। म्हणून संपूर्ण राज्यामध्ये नव्यानं पुन्हा एकदा पिंपळगाव बैलगाडा पंढरी अशीच कायमस्वरूपी राहावी म्हणून सुसज्ज तयार झालेला आहे। गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, सर्व बैलगाडा मालकांच्या वतीने, यात्रा कमिटीच्या वतीने सर्व बैलगाडा मालकांना विनंती आहे, निमंत्रण आहे। सर्वांनी 17 तारखेला टोकन आहे, श्रीराम मंदिराच्या समोर सभा मंडपामध्ये टोकन काढण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। यावेळी बैलाला कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही, कारण आळ्याचं नवीन काम झालेलं आहे, घाटाचं नवीन काम झालेलं आहे। सर्व ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा बैलगाड्या मालकांना निमंत्रण, आव्हान, सर्वांनी आमच्या पिंपळगावच्या यात्रा उत्सवासाठी उपस्थित राहायचं आहे। धन्यवाद। आई मुक्ताईचा, आई मुक्ताईचा, प्रभू रामचंद्र महाराज की, प्रभू रामचंद्र महाराज की जय श्रीराम। आई मुक्ताईचा।